आधुनिक भारताच्या इतिहासात भारतात युरोपियन लोकांचे आगमन हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. 15व्या शतकाच्या शेवटी युरोपमध्ये मसाले, कापड आणि मौल्यवान वस्तूंची प्रचंड मागणी होती. परंतु स्थलमार्ग तुर्कांनी बंद केल्यामुळे युरोपियन देशांनी समुद्रमार्गाने भारत शोधण्यास सुरुवात केली. याच प्रयत्नातून इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा भारतात कॅलिकत बंदरात आला आणि भारत युरोप थेट समुद्रमार्ग सुरू झाला. त्यानंतर पोर्तुगीजांनी गोवा, दीव आणि दमण येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे डच, इंग्रज, फ्रेंच आणि डॅनिश हे युरोपियन व्यापारी भारतात आले. सुरुवातीला हे सर्व देश व्यापाराच्या उद्देशाने आले असले तरी कालांतराने त्यांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली हळूहळू सत्ता वाढवत इसवी सन 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. युरोपियन आगमनामुळे भारताचा जागतिक व्यापाराशी संपर्क वाढला, आधुनिक शिक्षण, छापखाना आणि नवीन तंत्रज्ञान आले. परंतु त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेची मोठ्या प्रमाणात लूट झाली, स्थानिक उद्योगांचा ऱ्हास झाला आणि भारत गुलामगिरीकडे गेला. अशा प्रकारे युरोपियन लोकांचे आगमन हे भारतासाठी बदल घडवणारे ठरले आणि याच घटनांमधून आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात झाली.